राजे, राजे, या राणी साहेब, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. कशासाठी? शब्द न पाळण्यासाठी? म्हणजे? तुम्ही आमचं वचन मोडलत. हो. का? मैत्रीसाठी? नाही. कविराज आहेत म्हणून? नाही. माँ चंडीचे भक्त आहेत म्हणून? मुळीच नाही. मग वचन का मोडलत आमचं? का कविराजांना शिक्षा दिली नाहीत? न्यायासाठी राणी साहेब, केवळ न्यायासाठी. न्याय? याला न्याय म्हणायचं? कविराजांचा गुन्हा सिद्ध झालाय आणि त्यांनी तो स्वतः कबूलही केलाय, तरी देखील आपण त्यांना शिक्षा दिली नाहीत. राजे, आपण शब्दाला जागला नाहीत. तुम्ही त्यांना माफ केलं. खरं तर आपण त्यांना मोठी शिक्षा द्यायला पाहिजे होती. राजे, अजूनही वेळ गेलेली नाही. राणी साहेब, अशानं स्वराज्याचा धाक कमी होईल. उद्या कोणीही उठसूट उठेल आणि असे गुन्हे करतील. म्हणून म्हणतो आहोत राजे, पकडा त्यांना, काळ कोठडीत रवाना करा, पाठवा सैनिक आणि धरून आणा त्यांना. धरून कशाला आणायला हवं? कविराज स्वतःच्या पावलानं चालत आले. पकडा राजे त्यांना. हे गुन्हेगार आहेत, मारेकरी आहेत. हे त्यांनी तुमच्या जेवणात विष घातलंय. ज्या घरात राहिले त्याच घराचे वासे मोजू लागलेत हे. राजे, अजूनही न्याय करा. जरूर जरूर न्याय करू आम्ही यांचा. आम्ही यांचे हात जखडून टाकू, पण मैत्रीच्या धाग्याने. पायात बेड्या टाकू, पण निस्वार्थीपणाच्या. पाठीवर असुडाचे फटके उडू, परंतु त्यागाचा असू. कमाल, कविराज, कमाल वाटते आम्हाला तुमची. दरबारात तुमच्यावर एवढे आरोप झाले, तुमचा गुन्हा सिद्ध झाला, तरी तुम्ही शब्दानं प्रतिकार केला नाही. का प्रतिकार केला नाही? माहित नाही. नाही करावंसं वाटलं. भीती नाही वाटली? मित्राची भीती का म्हणून? कविराज, तुमच्यावरचा गुन्हा दरबारात सिद्ध झाल्यानंतर, तुम्ही आम्हाला विष घातलं हे पुराव्यानिशी दाखवून दिल्यानंतर, हे खोटं आहे, आम्ही हे केलं नाही, असं नाही म्हणावंसं वाटलं? तसं म्हणायची वेळ आली असती तर ती आमची हार ठरली असती. म्हणजे? आणि साहेब, आम्ही आटापिटा करून सांगितलं असतं की आम्ही विषप्रयोग नाही केला. टाहो फोडून सांगितलं असतं की आम्ही घातपात नाही केला, तर खऱ्या अर्थानं आमच्या जीवनात ते फार मोठं अपयश ठरलं असतं. कविराज जी, माझ्यावर विश्वास ठेवा असं म्हणायची वेळ येते, याचा अर्थ त्या विश्वासाला तडा गेलेला असतो. मी असं नाही केलं असं म्हणायची वेळ जेव्हा त्या मित्रावर येते, त्याला मी मैत्री समजत नाही. खरं सांगू राजा, जेव्हा फूल सांगतं ना की मी सुगंधी आहे, तेव्हा त्या सुगंधालाही अर्थ नसतो आणि त्या फुलालाही. जेव्हा आई म्हणते मी मायाळू आहे,
तेव्हा तिच्या ममत्वाला काय अर्थ आहे? आणि असंच आहे मैत्रीचं. मी आपल्याला मैत्रीचा हवाला का द्यावा? देणार नाही. तो राजांनी ओळखावा आणि ते ओळखणार याची खात्री होती, म्हणूनच आम्ही बोललो नाही. पाहिलं राणीसाहेब, पाहिलं केवढा विश्वास आहे कविराजांचा आमच्यावर. राजन आमचे श्वास आहेत, निश्वास आहेत. त्यांना काय सांगावं की आम्ही विषप्रयोग केला नाही? परंतु गुन्हा तर सिद्ध झालाय ना. राणीसाहेब, गुन्हा सिद्ध झाला नाही, सिद्ध केला गेला. सिद्ध केला गेला? राजे, आम्हाला काही कळायला तयार नाही. आम्हाला सांगा, हे सगळं झालं भावनी, पण मग दरबारात सगळ्या मंत्र्यांसमोर तुम्ही कविराजांना कशाच्या आधारावर माफी दिली? कारण ठोस पुरावा आमच्याकडे आहे. हा अर्धवट जळालेला खलिता, या खलित्याला कस्तुरीचा सुगंध येतो. परंतु हा कस्तुरीचा सुगंध कविराजही या खलित्याला लावू शकतात. आमचे कविराज अत्तराच्या गावाचेच आहेत. अत्तराचा शौक आहे त्यांना. पण कविराज हरणाच्या नाभीतील कस्तुरी पत्राला लावणार नाही. कवी मनाचे आहे, हळवे आहे. खरंच हो? हा खलिता लिहिणारा कोणीतरी मातब्बर असला पाहिजे. त्याचा शोध आम्ही घेतोच आहोत. तुर्तास आम्ही निवाडा थांबवलाय, तो खऱ्या सूत्रधाराला गाफील ठेवण्यासाठी. कदाचित सूत्रधाराला गाफील ठेवण्यासाठी शंभूराजांनी चाल तर खेळली नाही ना. खेळली असेल. खेळ खेळणारेच आहेत ते. खेळ तोही बुद्धिबळाचा. त्यात शेकडो चाली. अहो, त्यातलीच एखादी चाल खेळली नसतील कशावरून? शंका तर तीच येते. शंका रास्त आहे पंत. याशिवाय का कलुषाने गुन्हा कबूल करून बी त्याला शंभूराजांनी माफी दिली. स्वराज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले असं. मोठी नवलाईची गोष्ट आहे. एक माणूस गुन्हा कबूल करतो या आणि राजा त्याला माफी देत्यात. शंभूराजांच्या जागी जर महाराज असत तर त्या कलुषाचं डोसकच मारलं असतं. खात्रीने हेही डोकं मारणारेच आहेत, शिस्तप्रिय आहेत. पण का नांगी टाकली त्यांनी त्या कलुषा समोर हेच कळत नाही. नांगीचा विषयच नाही पंत, ही खेळीच आहे. पंत, सावध होऊ आपण. काय म्हणाले राजे? कलश मित्र आहे, त्याला माफ. ही गोष्ट वाटते तितकी सहज सोपी नाही. काय करायचं? सापळा लावलाय, अडकायचं का बाहेरच थांबायचं? तुम्ही ठरवा. थांबायचं नाही, सावधपणे चालायचं. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, शंभू हा रायगडावर नाही कैलासावर शोभून दिसतो. म्हणून त्यांना पाठवायचं कुठे? कैलासावर. यात बदल नाही.
कविराज, आम्ही तुमच्यावर एक महत्वाची जबाबदारी सोपवणार आहोत. जी राजन, आम्ही तयार आहोत. कविराज, हेच विशेष वाटतं आम्हाला. काम काय आहे हे जाणून न घेता जबाबदारीसाठी हो म्हणता. रस्ता कसा आहे हे न पाहता चालायला तयार होता. मग त्या रस्त्यात दगड आहेत, काटेकुटे आहेत, खाई आहे, श्वापद आहेत, काही काही बघत नाही तुम्ही. राजन, तुम्ही आमच्या बरोबर असताना विचार करायचा तो कशाचा आणि का म्हणून. काटे तर काटे, दगड तर दगड. सांगा काय करायचंय. कविराज, गडावरच्या मंत्र्यांना आणि कारभाऱ्यांना आमचा आदेश द्या. गेल्या महिनाभरात रयतेच्या हिताची जी जी कामं त्यांनी केली असतील त्यांचा अहवाल आम्हाला सादर करावा किंवा सरकारात जमा करावा, तोही लिखित स्वरूपात. राजन, लिखित स्वरूपात का म्हणून. लिखित स्वरूपात का म्हणू, तुम्ही घ्या तर खरं, मग सांगा. मंत्र्यांनी विचारलं तर काय सांगू. त्यांना सांगा बरेच दिवस आम्ही गडावर नाही, त्यामुळे आमच्या गैरहजेरीत मंत्र्यांनी काय काय कामं केली हे समजणं आम्हाला सोपंच आहे. त्याचबरोबर आमच्या मंत्री आणि कारभाऱ्यांच्या कार्यक्षमतेचा लेखाजोखा आमच्याकडे राहील. जी योग्यच आहे ते. मी माझ्यापासून सुरुवात करतो. मीही तुम्हाला लिखित स्वरूपात आढावा देतो. नको कविराज, तुम्ही नका देऊ आढावा. सर्वांना नियम सारखेच. पण काल कुठे नियमाप्रमाणे वागलात तुम्ही. तुमच्यावर आरोप झाले आणि न केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली तुम्ही. दिलीत ना. कबुली दिली, पण तुमच्यावर आमचा विश्वास आहे म्हणून. कविराज, जसा तुमचा आमच्यावर विश्वास आहे तसाच आमचाही तुमच्यावर विश्वास आहेच की. म्हणूनच नका देऊ आढावा. परंतु का. कारण तो आम्ही तसाही वाचू शकतो, शब्दाशिवाय, अक्षराशिवाय. राजन, कविराज, तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते तुमचे डोळे बोलतात. आणि खऱ्या मैत्रीत दोन अंतकरणच बोलत असतात, नाही का. या. राणीसाहेब, आम्ही येतच होतो. तुम्ही कशाला थाळा आणण्याची तसदी घेतली. माफी असावी राजे, हा थाळा आपल्यासाठी नाही, थोरल्या मातोश्रींसाठी आहे. म्हणजे आज 2 दिवस झाले मातोश्रींनी अन्नाला स्पर्श देखील केला नाही, म्हणून आम्ही स्वतःच थाळा घेऊन निघालो. सोयरा मातोश्रींनी 2 दिवस थाळा घेतला नाही ही गोष्ट तुम्ही आम्हाला आधी का नाही सांगितली. पहिल्यांदा आम्हालाही समजलं नाही. पाठवलेला थाळा मातोश्री महालात तसाच ठेवून घेत. परंतु त्यांच्या सेवक वर्गाने जेव्हा ही गोष्ट आमच्या कानावर घातली तेव्हा आम्हाला समजलं. का थाळा घेतला नसेल मातोश्रींनी. आता ते तुम्हीच विचारा त्यांना आणि 2 घास खायलाही सांगा. तुमचं ऐकतील त्या. मातोश्री, आम्हाला समजलं की 2 दिवस झाले तुम्ही थाळा घेतला नाही. कोणी सांगितलं.
माफी असावी मातोश्री. आम्ही सांगितलं राजांना, म्हणून तुम्ही आला. का आला? मातोश्री तुम्ही 2 घास खाऊन घ्यावेत म्हणून आलो. खाऊन घ्या. शंभूराजे नको. मातोश्री तुम्हाला ठाऊक आहे ना, तुम्ही जेवला नाहीत तर कुणीही थाळ्याला हात लावणार नाही. शंभूराजे आग्रह धरू नका. खावं लागेल मातोश्री, नाहीतर उद्या स्वप्नात येऊन आमचे आबासाहेब दरडावतील आम्हाला. म्हणतील शंभूराजे कुठं आहे तुमचं लक्ष. त्यांचं दरडावणं संपतं न संपतं तोच पाचाडवरून आरोळी उठे. का खात नाहीयेत आमच्या सुनबाई? असा कोणता सल लागून राहिलाय त्यांच्या मनाला? ज्यांनी उभ्या मराठी मुलखाला घास भरवला त्यांची राणी उपाशी राहते. म्हणून खा. नको शंभूराजे. मातोश्री आता अनुमान करू नका. खा. आम्हाला काळजी वाटते हो. अहो, कसली काळजी करताय? अजिबात काळजी करू नका. आणि आम्ही वचन देतो तुम्हाला, आम्हाला तर काही होणार नाहीच, परंतु आम्ही आमच्या बाळराजांना सुद्धा कधीच काही होऊ देणार नाही. आमच्या पाठकुळी ते कायम आबदार राहतील. मातोश्री, या स्वराज्यावर जेवढा अधिकार आमचा आहे तेवढाच तो आमच्या बाळराजांचा आहे असेल. आम्हाला अधिकाराबद्दल बोलायचं नाही. तुमची काळजी सर्वात अधिक वाटते. मी स्वतःला जपा. मातोश्री, तुम्ही एवढ्या काळजीपूर्वक काळजी घ्या म्हणताय, काळजी घेऊच आम्ही. उशीर केला रावजी नाना. अहो, उशीर तर होणारच ना. आता सगळ्यांची नजर चुकवून यायची म्हणजे काय पंत? काही नाही, माझं तर नुसतं डोकं पणपणत. त्या कलुशाला माफ. ऐकलं का? पण आपण केलेली समधी कामं बिनबोबाट झालीत ना. हो, पण ताकास दूर नाही कोणाच्या. त्यांच्याबद्दल खात्री नव्हती, ते कमजोर होते, तेही कोणी राहिले नाहीत. म्हणजे बघा ना, आपण सूर्याजी आणि बापूजीला पाठवलं. त्यांनी पन्हाळगडावर शिरकाव केला. घोड्याची नाल काढली, कुसुंबा पाजला, महालात जाऊन हल्ला केला. यातही दोघांशिवाय तिसरा माणूस नव्हता. काम चोख करत होते. पण शंभूराजांचं तकदीर मोठं होतं. माशातनं विष घातलं, पण तिथं बी दैवानं साथ दिली. पकडले गेले दोघे, पण तोंड उघडलं नाही. शेवटी आपली नावं न सांगता देवा घरी गेले बिचारे. यांना देवाघरी पाठवणारा बी देवाघरी गेला. पण तोही देवा घरी गेला. परसूची देखरेख चांगली होती, पण आपला सहभाग होता याची वाच्यता कुठेही नाही. का घाबरलोय आपण? राव,
तपास बहिर्जी नाईकांकडे सोपवलाय. नाईकांकडे? हो, आणि ते बहिर्जी आहेत. पन्हाळगडावर झाल्या घटनेचा माग काढणार. काहीतरी हालचाल ही करायलाच पाहिजे. सावध रहा.